वयस्कर आई किचनमध्ये भांडी घासत असते आणि त्यांच्या 2 सुना आपल्या बेडमध्ये बसलेल्या असतात. भांडी घासल्याचा आवाज जोरात येत असतो. ते त्यांच्या नवऱ्यांना सांगतात, तुमच्या आईला जाऊन सांगा की भांड्यांचा आवाज कमी करा. एक मोठा भाऊ किचनमध्ये जातो, त्याच्या मागे लहान भाऊ सुद्धा जातो. ते त्यांच्या आईला बघून भांडी घासायला मदत करतात. आई नको म्हणती तरी ते दोघं मदत करतात. जाताना ते आईला म्हणतात, आम्हाला उद्या सकाळी पूजेला सुद्धा उठव आणि आम्हाला सकाळी वडिलांसोबत योगा सुद्धा करायचा आहे. आणि ते दोघं भाऊ रोज आईची मदत करत असतात, भांडी घासण्यापासून सगळ्या गोष्टी. तेव्हा त्यांच्या बायका त्यांना म्हणतात, भांडी घासायला तुमची आई आहे की, मग तुम्ही कशाला घासताय? तेव्हा ती 2 पोरं सांगतात, आम्ही लग्न यासाठी सुद्धा केलं होतं की आमच्या आईचं वय खूप झालंय, लग्नानंतर तिला थोडा हातभार लागेल, पण जाऊ दे, आमची आई आहे, आम्ही मदत करतो. आणि 1-2 दिवस गेल्यानंतर दोन्ही सुना भांडी घासायला चालू करतात आणि घरातलं सगळं काम करायला चालू करतात, कारण आपल्या नवऱ्याला भांडी घासायला नको. त्या दोन्ही सुना त्यांच्या आई वडिलांना सन्मानपूर्वक वागणूक देतात. मित्रांनो, तुमच्या आईचा सन्मान तेव्हा कमी होत नसतो जेव्हा त्यांची सून त्यांना सन्मान देत नसते, पण तुमच्या आईचा सन्मान तेव्हा कमी होत असतो जेव्हा त्यांची मुलं त्यांचा सन्मान करत नसतात. म्हणून एकच लक्षात ठेवा, आपल्या आईचा सन्मान करा.